अडचणी आल्या त्यांचं स्वागत करतो. बऱ्याच लोकांना दबाव टाकला जात होतो. 2 दिवसांनी आपण शिंदे साहेबांकडे जाऊ. माझं दार कधीच बंद झालं हे सांगण्यासाठी इथं आलेलं आहे. बऱ्याच चर्चा होत आहे की शिंदे साहेबांनी सांगितलं आम्हाला जावं म्हणून. आपलं पाप आणि आपली नालायकपणा लपवण्यासाठी शशिकांत शिंदेचे नाव घ्यायचे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. माझ्या नावावर निष्ठावंताचा शिक्का आहे. 2014 पासून मला अनेक ऑफर आल्या, पण तत्व आणि विचार न सोडणारा, सत्तेला लाथ मारणारा शशिकांत शिंदे अजून तुम्हाला ओळखताच आला नाही. पुण्यामध्ये त्यांना सत्ता मिळाली नाही, कोल्हापूरला मिळाली नाही, सांगलीला मिळाली नाही, सोलापूरला आपण सोडला तर सातारा सुद्धा मिळत नव्हती. ह्या करणेनं अध्यक्ष करून माझ्याकडं ही माणसं माझ्याकडे आली होती. काही झालं तरी लता करणे अध्यक्ष झाले पाहिजे. त्यांच्यावर तुम्ही आरोप करता पैसे खाल्ले म्हणून. करणे फुटत नाही म्हणतो आजूबाजूची फोडायला सुरुवात झाली. आणि कोण कोण फुटलंय तुम्हाला माहिती आहे. आणि मग एक चौकडी तयार झाली आणि 10 कोटीची डील झाली. ते मी जबाबदारीने बोलतोय. कोणाचे आता बँक बॅलन्स लिहिले होते ते बघा. कोण कर्जबाजारी होते, कोण अडचणीत होतं. आणि परत मला सांगताय शिंदे साहेबांना आम्ही बोललो होतो, शिंदे साहेबांनी आम्हाला परवानगी दिली. ज्यावेळेला ऐकायलाच तयार नाही, ते हॉटेलमध्ये होते, त्यावेळेला काही येत नव्हते. मी बोललो तुम्हाला एक सांगतो, त्यांचे 32 झाले ना शेवटच्या दिवशी, तर मी तुम्हाला 33वा मी सोडतो स्वतः. त्यांना मी सोडायला येतो, पण 32चा आकडा त्यांचा होत नाही. 33वर आपण राहतोय, वाईटात वाईट 33वर राहतो आणि ते 31वर जाते. पण मनात पाप असलेली मंडळी आता सांगायला लागलेली आहे. आम्हाला शिंदे साहेबांनी परवानगी दिली. वाईट एवढं वाटलं म्हणून मी सभा मुद्दाम करायला आलो. एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या माणसावर अनेक लोकांवर आरोप केले. तुम्ही तुमचं पाप लपवण्यासाठी शिंतोडे का उडवता? माझ्यावर तुम्ही 15 वर्ष काढलीत ना, तुमच्या नेत्याच्या बदनामीसाठी तुम्ही हा प्रकार का करावा याचाच मला जाब विचारायचा आहे. समितीच्या निवडणुका होत्या, त्या समितीच्या निवडणुकीला सुद्धा मी बोलवला. मी पक्ष कार्यालयामध्ये होतो, त्या पक्ष कार्यालयामध्ये बोलून घेतलं होतं. मला भेटायला येत नव्हते, शेवटी जबरदस्ती भेटायला आले. नाईलाज झाला म्हणून आले. त्यावेळेला मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून, साहेब मी आता तुम्ही मागच्या वेळेला केला, पैसे घेतले म्हणून मतदान दिलं, आता अध्यक्षाला दिलं, उपाध्यक्षाला दिलं, आता तरी पक्षावर निष्ठेने राहा आणि 4 सभापती पर्यंत देण्याचा निश्चय करा. त्यामध्ये तुम्हाला मी महिला बाल कल्याण देण्याचा शब्द तो हा माझा शब्द त्यांना मी दिला परत. आणि तिथून मी नितीन पाटील मकरम पाटलांना फोन लावला. त्यांनी सांगितलं होय आपण त्यांना देऊया. एवढं सांगितल्यानंतर सुद्धा जे तुम्हाला पद मिळालं ते परत इथून मिळत असताना सुद्धा तुम्ही परत गद्दारी केली. एकदा नव्हे 2दा गद्दारी करण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष पदाची संधी तुम्ही सोडली आणि तुमच्या केसाला धक्का लागला असता ना, पैसे घेऊन सुद्धा त्या शशिकांत शिंदेने राजकारण सोडलं असतं. एवढा तरी विश्वास माझ्यावर ठेवायला पाहिजे नव्हता. तुम्ही मला सांगितलं असतं आमच्याकडून चूक झाली, पण साहेब आम्हाला संरक्षण नाही, आम्हाला तुमच्यावर राहायचं, तुम्हाला बाइज्जत अध्यक्ष घेऊन बाहेर करून द्यायची जबाबदारी माझी होती. कोणी किती ताकद लावली असती का, मी त्याची जबाबदारी अंगावर घेतली असती. काय तुम्ही पद घ्याल, फिराल वगैरे, पण माणसामध्ये तुम्ही उड्या मग नाही फिरणार. लोक म्हणते हा बघा गद्दार आला, गद्दार आला. शेवटच्या क्षणापर्यंत या सामान्य कार्यकर्त्यांना घेऊन हा शशिकांत शिंदे लढा उभा करेल. हा महाराष्ट्र परत उभा राहील आणि हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल. ही ग्वाही तुम्हाला देतो.